नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही फर्स्ट इयर पॉलिटेक्निकसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट आहे ती डेट वाढलेली आहे. ती डेट तुम्हाला जे पहिलं 25 तारीख होती ती आता 9/7/2024 म्हणजे 9 जुलै 2024 पर्यंत रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडला होता की सर आता आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, समोर काय करायचं, कधी फॉर्म भरायचा, ह्या सगळ्या प्रश्न त्यांच्या मनामध्ये तयार होत आहेत. तर त्यांच्यासाठी आपण एक खास हा व्हिडिओ बनवत आहे. तर ती डेट वाढल्यामुळं 9/7 पर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही. जे विद्यार्थी अजून रजिस्ट्रेशन केले नाहीत आणि त्यांना पॉलिटेक्निक करायची इच्छा आहे, ते अजूनही डेट गेलेली नाही, त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करून घेऊ शकता. मग त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय आहे? तर नेक्स्ट प्रोसेस जे आहे, तर आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांना 9 तारखेपर्यंत काहीच करायची गरज नाही. त्यानंतर तुमची जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची 11/7/2024 म्हणजेच 11 जुलै 2024 ला ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचा राज्यामध्ये नंबर किती आहे, त्यानंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर किती आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर किती आहे, हे सगळं त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मेन म्हणजे त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर आपण फॉर्म भरताना काही चुका केल्या असेल तर आपल्याला पुन्हा अजून चान्स मिळतो 2 दिवसाचा, म्हणजे 12 ते 14 तारखेमध्ये. त्याच्यामध्ये जर फॉर्म मध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका आपल्याला दुरुस्त करता येतात. त्यानंतर मग 16 तारखेला म्हणजेच 16 जुलै 2024 ला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा राज्यामध्ये कितवा नंबर आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीमधून तुमचा किती नंबर आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा किती नंबर आहे, जिल्ह्यामध्ये कॅटेगरीमध्ये तुमचा किती नंबर आहे, हे सगळं त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते. मग त्यानंतर प्रोसेस सुरू होते ऑप्शन फॉर्मची. ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला आता त्याच्यामध्ये पण राऊंड असतात, राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 आणि ऑन द स्पॉट कॉलेजमध्ये ऍडमिशन फायनल राऊंडला मिळते. तर पहिल्या राऊंड मध्ये आता काय काय भरायचं, तर पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला कॉलेजचे नाव, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे हे महत्वाचं आहे. ते ऑप्शन फॉर्म फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपण ते भरणार आहोत. तर त्याच्यामुळं काही काळजी करू नका. तर हे 9 तारखेपर्यंत तुम्ही निश्चिंत राहा. 11 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि 16 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर मग आपण ऑप्शन फॉर्म तुमचा भरण्यासाठी सुरू होणार आहे. मग ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झाल्यानंतर मग पुन्हा त्याची डेट येईल. अजून MSBTनी म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी ते डेट डिक्लेअर अजून केलेल्या नाहीत. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून कमी जास्त एखाद्या वेळेस अजून डेट वाढू शकते किंवा ह्याच डेट फिक्स राहू शकतात. तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना काही काळजी करायची गरज नाही. 16 तारखेच्या नंतर तुमचे जे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सुरू होणार आहे. ऑप्शन फॉर्म भरताना मेन म्हणजे तुमचं ब्रँच आणि कॉलेजचं नाव आपण ते भरणार आहोत. याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद, थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.